श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. रामचंद्रानं बिभीषणाला त्याचं राज्य पुन्हा दिलं. द्वादशी व्रताच्या सामर्थ्यामुळे ज्यानं बिभीषणाचं राज्य हिरावून घेतलं त्या शतमुखी दैत्याला रामबाण मुक्ती मिळाली. व्रत करिता रघुनंदन रणी विजय झाला पूर्ण. मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण. साधिले म्हणून श्रोते सज्जन हे व्रत करावे जाणजे. आचरताशय कल्याण मोक्ष भुवन प्राप्त तया. होय, अधिक मासातील द्वादशी तिथीचे महात्म्य वर्णन करणारी एक कथा प्रभू श्री रामचंद्रांचे आपण आता या अध्यायात श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा. अनुरूप रूपा गुणातीता तुमच्या चरणी माझा माथा. नमन समर्था तुम्हा ते. तव कृपेची नौका थोर उत्तर जडमुड पामर. तेथे मी एक अर्भग किंकर उत्तरी पहा दयाळुआ. दयाळुआ भाविक भोळे अज्ञान जन परपराते मेशी तयार. मी एक अभाविक अज्ञान ठेविता दूषण समर्था. जैसा जैसा कोणी एक कीर्तन जात तो दुजिया ते भावार्थ. सांगत मन तयाचे वस हेत जाय नित्य कीर्तनी. तैशीची ही गोष्ट असे ऐकता परमजीव. संतोषे भावार्थ प्रचित अनयासे कळो. आचारलिया म्हणून ऐकी जे सादर कथा लाघव. परम अपार मल महात्म्य अति सुंदर. लक्ष्मी नारायण वदे संवाद सूर्यवंशी. श्री रामचंद्र अचरे द्वादशी पर्व थोर. साधवा विधी प्रकार यथा निगोती संवादी. अवतार पुरुष तो दाशरथी. सहकुळ निर्दाळला लंकापती. कुंभक पाणी निधी. कीर्ती निविटले पराक्रमे बलाढ्य दैत्य रावण. कुंभकर्ण याचा वध करणारे श्री भगवान विष्णूंचा अवतार प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये जेव्हा राज्य करत होते तेव्हा देखील द्वादशी पर्वाचं व्रत करत होते. यावरून अधिक मासातील द्वादशी जे पर्व आहे त्याचे सामर्थ्य आपल्या लक्षात आलं असेल. शतमुखी रावणाची कन्या जिचा पुंडरीक नावाचा एक मुलगा होता. प्रभू श्री रामचंद्राने जेव्हा वाताहत केले तेव्हा ही राणी आपल्या पित्याकडे म्हणजेच शतमुखी रावणाकडे गेली. करून या साष्टांग नमन निवेदिले सकळ वर्तमान. एरू एकता खेद खिन्न म्हणे मूर्ख रावण केवडा. अम्मा कळून देता माता केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ सेने सहित ग्रासतो. परी होणार ते चुके सर्वार्था होऊन गेले ते. झाले आता सांप्रत लंकाधिपत तत्वता. विभीषण केला श्रीरामाने तरी त्या विभीषणाची वार्ता. मी जाऊनी पाहीन आता दौडून या आपल्या नाता. आपण स्वस्थता राज्यभोगी ऐसे बोलून या वचन. हंकारिले सकळ सैन्य घाव निशाने घालून केले धावणे लंकेवरी. निशी माझी एकाएकी समग्र येऊनी वेढिले. लंका नगर कळला विभीषण समाचार. तोही सत्वर बाहेर निघे. तोही सैन्य झाला मेळू घाई. उठला हल्लकल्लोळू परी दळे पळे. प्रबळू आहे शतमुखी तोष नाते पराभाविले. लंके बाहेर घातले पुंडलिका ते राजी स्थापिले. गंतव्य केले माघारी. शतमुख रावण आपल्या मुलीला म्हणाला, सध्याला लंकाधिपती विभीषण ज्याला प्रभू श्री रामचंद्राने गादीवर बसवला आहे त्याचा पराभव करून तुझ्या मुलाला म्हणजेच माझ्या नातवाला पुंडलिकाला मी आता लंकाधिपती बनवणार आहे. तो नुसता बोलला नाही, त्याने लंकेवर आक्रमण केलं, विभीषणाचा पराभव केला आणि त्याला लंकेबाहेर हकलूनही दिलं. प्रभू श्री रामचंद्रांनी मला गादीवर बसवलं होतं. आता मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ असा विभीषणाला प्रश्न पडला. विभीषण अयोध्येला गेला आणि श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक झाला. दंडप्राय लोटांगण करून नमिला रघुनंदन. श्री रामे दिदले अलिंगन. परमभक्त जानोनिया स्वागत भुजे परस्परे. सनिध बैसविला आदरे. मुखराविंद पाहता रघुवीरे तवदने कोमाईला. म्हणे विभीषण प्राण सखया. शोकातील दिसो दिया तरी निवेदी महत्कार्या. जे हरी विधातिया. अलोट प्रभू श्री रामचंद्रांनी विभीषणाला दुःखाचं कारण विचारलं तेव्हा विभीषण म्हणाले, तुम्ही मला लंकेचे जे राज्य दान म्हणून दिलं होतं त्यामध्ये एक मोठं विघ्न आलं. शतमुखी रावण जो माझा व्याही आहे त्याची कन्या माझी सून आहे म्हणजेच निकुंभाची पत्नी आहे. तिचा मुलगा
पुंडलिक याला राज्यावर बसवण्यासाठी लंकाधिपती बनवण्यासाठी शतमुखी रावणानं लंकेवर आक्रमण केलं आणि माझा पराभव केला. मी तुम्हाला शरण आले आहे. म्हणून श्रीरामचंद्रांना राग आला. ते म्हणाले, माझ्या या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन समोळी निर्दाळीन मी रघुनंदन स्वयं मी भक्ता लागी अवतार युगायुगी घेतले असे साचार तव ते तसे ऐसा कोण पामर ते तर तिरस्कार माझे भक्ता तरी ऐका माझी वचनासी आजी असे एकादशी मारून या शतमुखाशी राजची ऋतू जशी स्थापिन इतकी करोनिया कारण द्वादशीचे अयुद्धेशी पारण करीन साधन व्रत पूर्ण तरीच रघुनंदन नाम माझे प्रभू श्री रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली की आज एकादशी आणि शतमुखी रावणाला मारून तुझा लंकेमध्ये लंकेमध्ये पुन्हा मी राज्य तुला मिळवून देईन आणि द्वादशीच्या दिवशी अयोध्येला पारण ही करील. प्रतिज्ञा ऐकून विभीषणाला चिंता पडली. तो प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाला, तुम्ही काय प्रतिज्ञा केली? तधी समुद्राच्या बेटावर असुरांचे राज्य आहे. येथून तो सागर 5 कोटी योजनेचा अंतरावर आहे. असुरांचा पराभव करून पुन्हा अयोध्येला येऊन द्वादशीला पारण करणं अत्यंत अवघड आहे, असं विभीषणाने प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलं आणि तेही मग चिंतेत पडले. रघुवीरांनी मग परमभक्त श्री मारुतीरायाचे स्मरण केले आणि मारुतीराया हजर झाले. म्हणून स्मरता रघुनाथ तत्काळ उभा ठेला हनुमंत जोडून आदोनी हस्त विनवित रघुराया म्हणे केवता संकट नव अपार मी तव सन्निध असता वीर पडतिया आकाश देव धीर देत असुर कायसा ऐसा उभयंताचा संवाद होता. तेथे प्रगटला नारद अर्पुनी पूजा प्रकार सद्य निजासनी बैसविला नारद मुनी तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाले, कार्य अवघड आहे मात्र अशक्य नाही. तुमच्या सोबतीला प्रत्यक्ष शिवाचा अवतार मारुतीराय आहे. तात्काळ तुम्ही त्या असुरावरती आक्रमण करण्याला हरकत नाही. ऐसे ऐकता मुनी वचन आवेशला वायुनंदन सकळ दैन्य सिद्ध करून श्री रघुनंदन उभा ठेला. मग काय केली अंजनी सुत रूप धरिले अति अद्भुत आकाशी मुख पाद पाताळता पाताळात देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारुनी रोमावळी वरी बैसविली सैन्य मंडळी राम लक्ष्मण स्कंद मौखिक क्षेतळी विभीषण तव नारद म्हणेची स्वामी समागमे येते सो आम्ही पाहू संग्रामाची उर्मी दैत्यधाम अवलोकू अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायू कुमर दक्षिण चरण उचलून सत्वर दैत्यनगर आक्रमले एक चरण अयोध्येमध्ये आता तुझ्या ठेविला दैत्य नगरा ते मग बोले वायुसुत उत्तरा त्वरित आता शतमुखीची हेची नगरी वेडा घालाची सत्वरी देखून या आश्चर्य करी मुनी सहित राघव अंजनी सुत हनुमंतानं प्रचंड अकराळ विक्राळ रूप धारण केलं. आपल्या दोन्ही खांद्यावरती प्रभू श्री रामचंद्रांचं आणि रामचंद्र आणि लक्ष्मणाला घेतलं. विभीषणालाही उचलून घेतलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, आम्हालाही आम्ही देखील तुमच्या सोबत येतो. आणि हनुमंताने मग आपलं एक पाऊल उचललं आणि ते थेट दैत्यनगरीत ठेवलं. आता त्याचं एक पाऊल अयोध्येमध्ये आणि दुसरं दैत्यनगरी. त्यावेळी ते प्रभू श्री रामचंद्रांना आणि सैन्यांना म्हणाले की तुम्ही आता उतरा आणि या शतमुखी रावणावरती आक्रमण करा. हनुमंतरायाचे हे बल बघून नारद मुनी सहित सर्वजण चकित झाले. प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यांनी मग शतमुखी रावणाच्या दैत्यनगरीला वेढा घातला आणि मग भीषण युद्ध सुरू झालं. रात्री प्रहर होतात आले, युद्ध संपत नव्हते. श्री रामचंद्रांना चिंता पडली होती की आता युद्ध संपून आपण प्रतिज्ञा केल्याप्रमाणे द्वादशीचं पारण तरी कसं फेडणार. नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी एक उपाय सांगितला. त्या दैत्याचा जो पराभव आहे तो आपल्याला या असुरांना मायाधीन करून करावा लागणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला जानकी मातेला म्हणजे सीतामाईला युद्धामध्ये उतरावं लागणार आहे. तरी ते माया आली यावी न हा दैत्य नाटोपे कवना लागून या लागी जानकी हा ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदाने मागुती पहाय रामराना ऐकुनी मुनीचे वचना. तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलत म्हणे सखया संकट काळी आता संभाळेची ए वेळी सीते ते आणून संकट टाळी करी नवभाळी केही ऐकून
स्वामी वचनार्थ थोर आवेश आला हनुमंत म्हणे चिंता न करी जय रघुनाथ जानकी आता. आणि तो प्रभू श्री रामचंद्रांनी मग हनुमंताला विनंती केली की जानकीला आत्ताच्या आत्ता युद्धाच्या रणांगणात घेऊन ये. तेव्हा आपलं पुढचं पाऊल त्या दैत्य नगरीत होतं ते फक्त हनुमंतरायांनी मागे घेतलं. अयोध्या नगरीत आले आणि मंदिरामध्ये त्यांनी पाहिलं जानकी माता निद्रा घेत होत्या. त्यांची झोप मोडू नये म्हणून मारुतीरायाने ज्या मंदिरामध्ये सीता माता निद्रा घेत होत्या त्या मंदिराला सेफ्टीने गुंडाळलं आणि तो मंदिर उचलून घेतला आणि दैत्य नगरीमध्ये आणून ठेवला. श्री प्रभू रामचंद्र अत्यंत आनंदित झाले आणि हनुमंताची स्तुती करू लागले. परम आश्चर्य ते पाहून मने धन्य माऊली अंजनी निधान श्री प्रसवली ऐसे रत्न बाळिया निधान मारुती. श्री रामचंद्रांनी मग जानकी मातेला उठवलं. जानकी मातेला वाटलं आपण स्वप्न तर बघत नाही. प्रभू श्री रामचंद्र तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, हे स्वप्न नाही, सत्य आहे. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्ध म्हणून आणलीये संधी आता न लावी अवधेत त्वरे अधी दैत्य अवधमा निशी उरली किंचित पुढे पुढे जाणं आहे तेथ द्वादशी साधन असे तेथे त्वरित उठी हे काळी. ऐसे एकता वचनार्थ चरणावरती ठेविला माथा मने द्याची बाण भाता धनुष्यता समवेत थोर थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठमौळी धनुष्य घेऊन कर कमळी तिथली आरुळी अट्टहासे ते घेऊन या साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती दैत्य परम दचकला चित्ती म्हणे हे चिच्छ ती प्रकटली परी धैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून वर्षा झाला अमित बाण जेने त्रिभुवन कोदले. प्रभू श्री रामचंद्रांनी मग जानकी मातेच्या हातामध्ये धनुष्य बाण दिला आणि साक्षात आदिशक्ती मग त्या दैत्याचा पराभव करण्यासाठी प्रगट झाली. ते बघून दैत्य दचकला. दोघांमध्ये मग भीषण युद्ध सुरू झालं. एरीकडे त्रिभुवनी जननी धनुषाते बाण लावोनी विंदिता झाली तक्षणी निर्वाण बाण विंदिती पाते लवला अर्घगटी बाण मारिले लक्ष कोटी परी तो दैत्येंद्र माट हे तुकेही निवटी बाण जाळे हे देखुनी जनकतनया विचारुनी बाण घेतला लवलाया झापडी पडती दैत्य डोळ्या येऊन या हृदय आदळत एकाची बाण केला पूर्ण घेतला काही न सुचे तया लागून जेवी वृक्ष पडे उन्मळत तेवी असुर पडली धूळ पडताची मदिनी वितळुनी असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंदे सेना विखुरली चौकडे नगर लुटले निवाटे विभीषण हर्ष कोडे रामाकडे पाहता सीता मातेने निर्वाण बाणानं मग शतमुखी रावणाचा अंत केला. एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसा तो धारातीर्थ पडला. वानर सेना आनंदाने जयघोष करू लागली. प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमंताला आदेश केला की बिभीषणाला पुन्हा लंकेमध्ये राज्यावरती स्थापित करावं. मग लंके माझी वाद्यघोष होता झाला परम उल्हास राज्य स्थापुनी बिभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे. मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार करुनी स्तविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामी तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेशी सहपरिवारे स्वसैन्यासी विधियुक्त पैकी जे मग बोले श्री रघुवीर हातो येथे न घडे विचार वाट पाहती असे भरतवीर तयाविन प्रकार घडे हा. विभीषणाने मग श्री प्रभू रामचंद्रांना विनंती केली की द्वादशी आपण लंकेमध्ये करूया. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की माझा भाऊ भरत माझी वाट बघत आहे. राम आणि भरत यांचे तसे उत्कट असे बंधुप्रेम होत. बिभीषणाचा निरोप घेऊन मग श्री रामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. द्वादशीची सर्व तयारी अगोदरच झालेली होती. सर्वांनी स्नान केलं आणि सूर्योदय होता सर्वांनी भोजन करून त्यांनी एकादशीचं पारण द्वादशीला संपन्न केलं. समस्त सहित सारुणी भोजन द्वादशी साधिली रघुनंदने ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतिया ते म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम व्रत करिता हे निश्चिम विजयी संग्राम तो पावे आणि द्वादशी आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी अनुपम व्रत नेमी अप्रचित नाम असो द्या पदुच्युत विभीषण तो पावला राज्यासन ऐसे व्रताचे महिमान व्रत करिता
संपूर्ण द्वादशी म्हणून या श्रोतेजन हे व्रत करावे. जान जे अचरता एष कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय. प्रभू श्री रामचंद्रांनी द्वादशी व्रताच्या सामर्थ्यानं पदच्युत झालेला जो विभीषण होता त्याचं राज्य पुन्हा त्याला मिळवून दिलं. अधिक मासातील द्वादशी तिथे आता होऊन गेली. मात्र अधिक मासातील प्रत्येक जो दिवस असतो तो भगवान पुरुषोत्तम यांना समर्पित करावा. जास्तीत जास्त पुरुषोत्तम भगवान विष्णूंची सेवा करावी. जप तप नामस्मरण करावं. भगवान विष्णूंना स्मरून दानधर्म करावा, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होईल आणि सर्व पापांचा नाश होईल. अंतिम मोक्ष मिळेल. आपल्या जीवनात जर आपल्याला तीर्थयात्रा करायला जमल नसेल तर पात्र आपण जर द्वादशीचे व्रत नित्यनेमाने केलं, मनोभावे केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य कधीच येणार नाही. तीर्थटनाचे पुण्य देखील आपल्याला मिळेल. हे व्रत जे करीती नेमेसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी नको तीर्थयात्रेसी काशी उज्जैनी द्वारके स्वस्त श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ नाटकाधार महापद्म पुराणे समंत मनोहर सुत विरचित पंचदश अध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.